चक्र जर का चांगली फंक्शन करत असतील तर काय स्थिती असते आपल्या शरीराची, आणि चक्र जर का चांगली फंक्शन करत नसतील तर काय स्थिती असते, हे आपण काल बघितलं. तर कालचं जे मी रेकॉर्डिंग टाकलेलं आहे, तर ते रेकॉर्डिंगचं तुम्हाला रोज ते 21 दिवस सलग करायचंय. तुम्हाला त्याचं प्रॅक्टिस, ते जे तुम्हाला सांगितलेत ना, एक हात आज्ञा चक्रावर ठेवा, एक हात मूलाधार चक्रावर ठेवा, असं जे सगळं सांगितलंय त्याप्रमाणे प्रोसेस करून तुम्हाला ती प्रोसेस रोज करायची 21 दिवस, स्वतःच्या चक्रांना संतुलित करण्यासाठी, चालना देण्यासाठी. आणि अजून एक मी काहीतरी टाकलेलं आहे, तर तुम्हाला म्हणजे त्याच्याबद्दल. हा, 7 चक्राचं मेडिटेशन, आणि त्याच्या खाली जे आहे ते स्वतःची चक्र संतुलित कशी करायची, ते असे 2 मेडिटेशन आहेत. तुम्ही कोणतंही कसंही करू शकता. तुम्ही कोणतंही कसंही तुम्हाला हवं तसं. कधी आज समजा तुम्ही तुम्ही ते चक्रांचं जे आहे लम वम म्हणलेलं बीज मंत्राचं, ते 2 तास चालू ठेवते फक्त ऐकू शकता. सकाळी आणि त्याची स्वतःला म्यूट संध्याकाळी. ठेवा, म्यूट ऑल. तो तर तुम्ही ते 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 जे लम वम बीज मंत्राचं आहे, ते जे बीज मंत्राचं आहे ते तुम्ही कधीही बसता उठता ऐकू शकता, सकाळी ऐका, रात्री झोपताना ऐका. तुम्हाला जमत असेल तर एका ठिकाणी बसून करा. आणि जर का तुम्हाला ते ते दुसरं जे मेडिटेशन आहे ते मात्र रोज सकाळी उठून तुम्ही करायचंय स्वतःसाठी. ते दुसरं जे मी छोटं पाठवलेलं आहे ना, ते तुम्हाला रोज सकाळी उठून करायचं आहे. तुम्हाला ज्यांना रिझल्ट हवेत त्यांनी करायचं, आणि तुम्हाला नको रिझल्ट हवे असतील तर तुम्ही अशी अशी इच्छा करा मनामध्ये की जरा मॅडमची तरी परीक्षा घेऊया, म्हणून तरी करूया, काय होतंय का बघूया, असं म्हणून वेळ काढा. ओके. तेवढं तरी करा, म्हणजे निदान तुमच्यावर फरक पडायला सुरू झाल्यावर तुम्हाला उत्साह येईल की मी हे केलं तर फरक पडतोय. त्याच्यामुळे तुम्ही ते करायला सुरुवात करावा अशी माझी इच्छा आहे. आणि ज्यांना लेवल 2 करायचे, लेवल 3 करायचे, ज्यांना रेकी पूर्ण शिकायचे, त्यांनी तर करायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला रिझल्ट येतील. तुमच्या आयुष्यामध्ये जी काही अखडलेली, सगळी थांबलेलं सगळं जे काही आहे ते सगळं पूर्ण व्हायला मदत होईल. तर त्यामुळं करायला सुरुवात करा. आणि ह्याच्यात शेवटचे, जर का तुम्हाला वेळ असेल तर आपण रिजॉईन करू, नसेल तर उद्या क्वेश्चन आन्सर घेण्यात येतील, तर तुम्ही मला सांगा. ओके. काय असेल ते प्रश्न विचारा. तर आता आपण जाऊया. आज आपल्याला आभामंडल बघायचंय. काल आपण हे बघितलं. काल आपण हे बघितलं, आपल्या शरीराभोवती 7 प्रकारचे देह आहेत, आणि ते जे 7 प्रकारचे देह आहेत ते आपल्या चक्रांबरोबर अटॅच असतात. आणि सगळ्यांना दिसतंय ना? कोणीतरी हँड करून दाखवा फक्त. हा, ओके. तर हे जे ही जी 7 चक्रे आहेत, आता हिंदीमध्ये त्याला 7 परते म्हणतात. आपण त्याला आपल्याच देहासारखे देह असतात, आपलं जसं शरीर आहे तसं. व त्यामध्ये ही 7 चक्र असतात. मग भौतिक शरीर, सूक्ष्म शरीर, हे आतलं असतं त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. बाहेरचं असतं हे एवढं असतं त्याला आध्यात्मिक शरीर म्हणतात. तर आपली चक्र, सहस्त्रार चक्र इथं वर असतं, थोडंसं आपल्या शरीरापासून ते वरच्या बाजूला असतं. त्याचा डिटेलमध्ये अभ्यास लेवल 2 ला आहे. तर हे जे आहे, आणि हे आभामंडल तुम्हाला बघायला लागलात की हे असं दिसतं चुंबकीय क्षेत्र. आपल्याला दिसत असताना हे असं दिसतं, तुम्हाला हे वेगळं वेगळं नाही दिसत, या प्रकारे दिसतं. तर हे जे आभामंडल आहे, हे साधारण व्यक्ती जी असेल तिचं 10 ते 15 फूट असतं. स्वस्थ व्यक्ती, अगदी छान हुशार व्यक्ती असते, तिचं 15 ते 30 फूट असतं. ध्यानी पुरुष असतील तर त्यांचं 50 किलोमीटर किंवा त्यापेक्षाही जास्त असतं. आणि जे महात्मा लोक आहेत, जसं बुद्ध आहेत, महावीर आहेत, श्रीकृष्ण आहे, हे जे परत मोहम्मद आहेत, तो आपण काय येशू ख्रिस्त, आपण हे जे आहेत प्रत्येक धर्मातले, हे त्यांचं जवळजवळ 300 किलोमीटर पेक्षाही जास्त असतं. एवढं मोठं त्यांचं आभामंडल असतं, कारण ते कायम ध्यानस्थ स्थितीमध्ये असतात. आणि त्यांचं आभामंडल इतकं मोठं असतं. तसं जर का एखादी व्यक्ती, मी का म्हणलं तुम्हाला आपलं आभामंडल हे आपला आरसा असतं, कारण तुम्ही जे करताना ते तुमच्या आभामंडलामध्ये उमटणार आहे. तुम्ही जर ध्यान, तुम्ही योग करत असाल, ध्यान करत असाल, रोजचं तुमचं आचरण खूप छान असेल, आहार योग्य असेल, तर तुमचं आभामंडलही तेवढंच पॉवरफुल असेल, मोठं असेल आणि तेजस्वी असेल.
पण जर का आपण एखादी व्यक्ती असते ना कायम आजारी असते किंवा काही त्रास असतो तिला, मग ते भले कार्मिक असू दे किंवा तिच्या लाईफस्टाईलमुळे असू दे, कोणत्याही गोष्टींमुळे असू दे, तर ते काय होतं, त्याचा परिणाम ते सगळं आपल्या आभामंडलामध्ये होतं. आणि त्यामुळं आभामंडलाचा जो काही आपला ऑरा असतो तो वीक होतो. तो तो ना निस्तेज व्हायला सुरू होतो, काळसर दिसायला लागतो किंवा त्याच्यात स्पॉट स्पॉट दिसायला लागतात, त्याचा आकार, त्याचं ते असं जसं ते ऋषीमुनींच्या मागे किंवा महावीरांच्या मागे जे काय तुम्हाला येलो वलय दिसतं तसं ते ते किती तेजस्वी असतं. तर हे तसं तेजस्वी दिसत नाही, त्याचा कलर पूर्ण डाऊन होऊन जातो. आपला ऑरा इतका डाऊन असतो. म्हणून आपल्याला बघा कधी कधी आपण किती खूप फ्रेश दिसतो, आपण म्हणतो अरे मला खूप छान वाटतंय आज, आणि आपला चेहरा पण सांगून जातो. पण काही काही व्यक्ती असतात त्या कायम आपल्याला चेहऱ्यानं निस्तेज दिसतात, कारण काहीतरी बाहेरच्या घटकांचा त्यांच्या ऑरावर परिणाम होत असतो आणि त्यांचा ऑरा वीक झालेला असतो. आता आपलं आभामंडल बघायचं कसं, आपल्या हातांमध्ये छोटी छोटी चक्र आहेत आणि तुम्ही बघितलं हातांचं घर्षण एकमेकावर केलं की तुम्हाला त्यातली स्पंदनं जाणवतात. तर आता काय करायचंय बघा, तुम्ही तुमचे हात छानपैकी 21 वेळा रगडा एकमेकावर, भरपूर वेळ रगडा. आणि मग तुम्हाला थोडंसं 21 वेळा रगडायचे, त्यांना गरम करायचं चांगलं. आणि मग थोडंसं अंतर वाढवून बघा तुम्हाला किती स्पंदनं जाणवत आहेत. घासा स्वतःचे हात एकमेकावर, सगळेजण करा, प्रॅक्टिकल करायचंय तर मग करा, सगळेजण करून बघा की जाणवतं का आपल्याला. आपल्या आणि बोट एकमेकाला जोडलेली ठेवा, कप शेप ठेवा हाताचा तुमच्या. तर तिथे तुम्हाला मध्ये असं गोल काहीतरी फिरतंय असं जाणवेल तुमच्या हाताच्या मध्ये. आणि अशी खूप सारी स्पंदनं जाणवतील, मुंग्या मुंग्या आल्यासारखं तुम्हाला जाणवेल. 21 वेळा घासा, हात गरम होऊ देत, कारण आपण पहिलाच शिकतोय ना, आपण काय त्याचे कायमचे साधक नाहीये रेकीचे, आता नवीन शिकतोय. तर आपण ते घर्षण करून बघायचं हातांचं. आता काय करा, तुमचा हात असा घ्या आणि त्याच्यावर आपला जो हात आहे, थांबा एक मिनिट, मी हे काढते, स्क्रीन शेअरिंग स्टॉप करते, तुम्हाला दिसेल मी. आपला जो हात आहे असा धरा आणि त्याच्यावर तुमचा हात असा सावकाश जवळ घेऊन जावा आणि जिथं तुम्हाला स्पंदने जाणवतात तिथं थांबा, असं पुढं मागं करा. हळू जावा, अगदी स्लो. तुम्ही लक्ष देऊन बघा तर तुम्हाला जाणवेल, तुमचं स्वतःचं आभामंडल जाणवेल. हळूहळू हळूहळू जावा, टच करायचं नाहीये, लांबूनच बघायचंय. मी टच नाही केलेलं आहे, तर मी इथं बघते तर मला माझं आभामंडल इथंपर्यंत स्पंदन असं जाणवतं. आपलं आतलं जे आभामंडल आहे, जे स्ट्रॉंग आहे, ते असं जाणवतं हाताला की इथंपर्यंत गेल्यावर आपल्याला शरीर असं ढकलायला लागलंय कुठंतरी बाहेर. बघा, प्रयत्न करून बघा. असं जाणवतं व्हायब्रेशन, असं जसं प्रेशर देतं ना बलूनला दाबल्यावर कसं होतं, तसं तुम्हाला तेच प्रेशर प्रेशर तिथे जाणवतं. बघा प्रयत्न करून, किंवा बोट जरी तुम्ही असं नेलं तरी तुम्हाला ना कुठंतरी असं एक स्पॉट सापडेल की अरे मला ना काहीतरी जाणवतंय आज जाताना येताना, असं काहीतरी जाणवेल तुम्हाला. अगदी कॉन्सन्ट्रेट करावं लागतं त्यासाठी, पण सापडतं बरोबर, तो स्पॉट सापडतो आपल्याला, आपलं आभामंडल जाणवतं. जाणवलं का, कोणाकोणाला जाणवलं? जरा थोडंसं ज्यांना ओके, व्हेरी गुड, बऱ्याच जणांना जाणवलं. सारिका मॅडम, तुम्हाला जाणवलं का नाही? मला तुम्ही दिसल्या नाही तर प्रॅक्टिकल करताना. ओके, तुम्हाला जाणवलं का विद्या मॅडम? विद्या मॅडम, तुम्ही या शक्तिपाताला नव्हता त्यामुळे तुम्हाला नाही जाणवणार एवढ्या लवकर. जेवढे शक्तिपाताला होते तेवढ्या हा, थोडं जाणवतं, थोडं जाणवेल. हा, तेवढं जाणवतंय का? ओके, चांगलं आहे ना मग. ओके ओके, थँक्यू थँक्यू. मी नंतर उद्या उद्या बोलेन, मी सगळ्यांना बोलायला चान्स मिळेल उद्या. बर, आता काय करायचंय बघा. आता तुमचा हात एखादा आपला असा जसा जसा आपला पांढरा कागद असतो. एक तुम्हाला तुमचं आभामंडल बघायचं कसं दाखवते, किंवा जर तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये, मी काल तुम्हाला म्हणलेलं ना कुणाला तरी सोबत ठेवा मी बोललेले, तर असा पांढरा पेपर असेल तर त्याच्यावर तुम्ही असा हात पकडायचा आहे. तर तुम्हाला तुमच्या हाताच्या बाजूला, आता मी इथं जरा थोडासा अंधार आहे, पण तुम्ही जर फोकस बघितला तर त्या हाताच्या बाजूला तुम्हाला एक लाईन दिसते डार्क कलरची. जर तुम्ही अगदी कॉन्सन्ट्रेट होऊन बघितलं तर, आपण त्राटक करतो ना त्या प्रकारे कॉन्सन्ट्रेट करा.
तुमचा स्वतःचा हात तुम्ही बघू शकता एखाद्या पांढऱ्या पेपरवर. किंवा तुमच्या घरात तुमची मुलगी असेल, मुलगा असेल, तर त्याला एखाद्या व्हाईट वॉलच्या समोर उभं करा आणि त्याच्या नाकाकडे लक्ष देऊन बघा. तर तुम्हाला त्याच्या बॉडी भोवती एक ऑरा दिसेल, एक लाईन दिसते. तो असतो आपला ऑरा. कुणालाही उभं करा. आता सारिका जशी बसली, आता तुम्ही इथं सारिकाला बघा. सारिका इथे आता हिला बघा. एक मिनिट दाखवते. तिला पिन करते म्हणजे लक्षात येईल. हा, आता सारिका आहे बरोबर आहे. तर तिचा मागचा बॅकग्राऊंड व्हाईट आहे. बरोबर आहे की नाही. तर हा जो मागचा बॅकग्राऊंड व्हाईट आहे, तर तिच्या नाकाकडे एक टक बघा, तुम्हाला आउटर लाईन दिसेल एक. तुम्ही पण वाटलं तर तुमच्या ह्याच्यावर पिन करा तिला आणि तुम्ही बघाल तर तुम्हाला तिच्या नाकाकडे जर एक एक टक पाहिलात तर तुम्हाला आउटर लाईन दिसेल. एक असं वलय दिसतं आपल्या शरीराच्या भोवती. आपण खूप साधारण आहोत त्यामुळे आपल्याला कधी दिसेलही नाहीही, पण तरी टेन्शन घेऊ नका, प्रयत्न करा बघायचा. एक वलय दिसतं की जे पांढरी अशी झालर जशी असते ना, तसं आपल्या पूर्ण शरीराभोवती. तिच्या नाकाकडे बघायचं एक टक. किंवा तुमच्या घरात तुम्ही हा प्रयोग कुणालाही व्हाईट माग वॉल असेल असं बघा, प्लेन वॉल, आणि त्याच्यासमोर तुमच्या मुलाला किंवा मुलीला कुणालाही उभं करा आणि त्याच्यावर लाईटचा फोकस पडला पाहिजे खरं. आणि एक टक बघायचं तर तुम्हाला तुमचं आभामंडल दिसतं. तुम्ही स्वतःचंही आभामंडल पाहू शकता. तुम्ही जरी माझ्या जरी नाकावर कॉन्सन्ट्रेट केलं तर जो कोणाचं एकाग्रता चांगली आहे ना त्याला दिसेल, लक्षात येतं ते. आता तुम्ही समजा हा जर पेन असेल, मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते. हा पेन आहे. हा पेन जर मी असा धरला तर बघा तुम्हाला आजूबाजूला त्याच्याकडे एक टक बघा तर तुम्हाला त्याच्या आजूबाजूला त्याचीच एक असं पांढरं वलय दिसेल. तुमचा हात ठेवा खाली बेंचवर किंवा तुमच्या टेबलवर आणि मग सुद्धा तुम्ही बघू शकता. हात असा पालथा ठेवा तुम्ही. असा ठेवा हात बेंचवर आणि मग त्याच्यावर बघा त्या हाताच्या कडेला एक पांढरं शुभ्र वलय दिसतं. गोल गोल गोल, ते असतं तुमचं आभामंडल. दिसतंय का बघा. प्रयत्न करा. हे आभामंडल बघायच्या काही पद्धती आहेत. आभामंडल हे बघा, नाकाकडे बघून नाकाकडे फोकस केलास तर केलात तर कडेला असं तुम्हाला कोणत्याही प्रकारची, आता हे त्यांनी दाखवायचं म्हणून रेड कलरची दिली, कोणत्याही प्रकारची झालर दिसते. तुम्ही हात जर का पकडलात तर कडेला हे जे दिसतंय हे आउटर लाईन ही व्हाईट दिसते. हे हे असतं आपलं आभामंडल, जे आतलं आभामंडल असतं, बाहेरचं नाही. आतलं आभामंडल आहे. आतलं आणि बाहेरचं तुम्ही जर मी दिलेला नोट्स वाचला तर तुमच्या लक्षात येईल. हे बघा, हे जे दिसतं कडेला हे आपलं आभामंडल असतं. आपण असं बघू शकतो. आता व्हाईट बॅकग्राऊंड ठेवला आणि तुम्ही समोर उभारलात आणि नाकावर जर लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला परत हे जे हे बघा हे असं आपल्या शरीराच्या कडेनं दिसतं. हे आम्ही पण ज्यावेळेला नवीन शिकायचो त्यावेळेला खूप सारं प्रॅक्टिस केल्यानंतर मग आम्हाला लक्षात यायला लागलं. मग आम्ही प्रत्येकाकडे बघायचो, प्रत्येक व्यक्तीकडे बघताना नाकाकडे बघायचो. मग त्याचं आजूबाजूचं वलय बरोबर दिसतं. प्रयत्न केला ना लक्षात येतं आपल्या. तर असं हे आभामंडल चेक करण्यासाठी एक मशीन पण असतं. पूर्वी खूप वर्षापूर्वी केरेलियन नावाच्या एका व्यक्तीने, एका सायंटिस्टने ते शोधलं. त्यानं त्यावर ते मशीन तयार केलं आणि त्यात जी फोटोग्राफी होते ती अशी दिसते. प्रत्येकाच्या आभामंडलाचे कलर, रंग त्याच्या त्याच्या स्वभावानुसार, त्याच्या त्याच्या गुणधर्मानुसार वेगवेगळे असतात. आणि ते जर त्याचा जर फोटो काढला आभामंडलाचा तर असा दिसतो. प्रत्येकाच्या आभामंडलाचा वेगळा वेगळा असतो. आता हे आभामंडल साफ कसं करायचं. आता तुम्हाला आभामंडल जाणवलं. आता पहिले आपण एक पहिला प्रयोग करूया. प्रत्येकाच्या घरात कुणी ना कुणीतरी आहे का सांगा बरं. प्रत्येकाच्या घरात कुणी ना कुणीतरी आहे का. हा हा जर आपण प्रयोग केला तर मग आपल्याला खूप सोपं पडेल. एक मिनिट मी हिचा रिमूव्ह. प्रत्येकाच्या घरात आहे का कुणी ना कुणीतरी एकच आहे. ओके. आता एक काम करा, त्या व्यक्तीला तुमच्या समोर उभं करा. साधारण 7 ते 8 फुटावर उभं करा त्या त्या व्यक्तीला.
ओके, तुम्ही सगळेजण उभारू शकता, उभारून करा. आता माझ्या इथं मला उभारायला जागा नाहीये, त्यामुळे मी नाही करत आहे. तर मी तुम्हाला दाखवते. ओके, तुम्ही अंतर ठेवायचंय, म्हणजे इथं जर तुम्ही उभारले असला तर तुमच्या मुलाला इकडे उभा करा, डिस्टन्सवर, बरोबर आहे. आणि त्याला हात असे करून उभारायला सांगा, हाथ समोर करून. ओके, मागा सरकवा. सुनीता, मैम बहुत डिस्टेंस रख दो, 6 फुट से भी ज्यादा रख दो. ओके, थोड़ा सा थोड़ा सा और उसको पीछे जाने को बोलो. हाँ, और आपको क्या करना है, तो आपको धीरे धीरे आगे जाना है, और जब आपको ऐसा लगे आपके हाथ पर प्रेशर आने लगा है, सामने वाले का आभा मंडल आपके आभा मंडल को टच करेगा, आपके हाथों पर प्रेशर महसूस होगा आपको, तब आपको रुकना है. क्या करना है, धीरे धीरे जाना है, बहुत धीरे धीरे. सावकाश जावा, अगदी स्लो जावा, कारण तुम्हाला ते हात आणि हातांवर लक्ष ठेवा की स्पंदन जाणवली की थांबा. आपको वाइब्रेशन महसूस होने लगे तो आपको रुकना है. करून बघा. कोण कोण करतंय मला सांगायचंय हा. मी तुम्हाला म्यूटचा ऑप्शन देते. हाँ, धीरे धीरे से सुनीता, सुनीता मैडम, धीरे धीरे. हाँ, और जब आपको वाइब्रेशन महसूस हुए तो आपको रुकना है वही. हाँ सोनाली, तू बोलू शकते. स्मितला मी उभं केलं होतं 6 फुटावर, मग निम्म डिस्टन्स झाले की मला व्हायब्रेशन जाणवले. हा, म्हणजे मग तिथे उभा राहून तू असं प्रेस केलंस का, थोडंसं प्रेस हा, करून मी केलं, 2-3 वेळा असं असं केलं, बघितलं ते करून. तर हातावर दाब येतो आपल्या. हो हो हो, व्हायब्रेशन जाणवले. हा, तर मग म्हणजे त्यांचं आभामंडल तिथे आपल्या आभामंडलाबरोबर मिक्स होत असतं, त्याचा अर्थ असा आहे. उनका हम्म. आभामंडल हमारे आभामंडल में मिक्स होता है. जितने देखो ना, आप 4 4 फीट तक आ गए हो, तब तक शायद आपको महसूस होने लगेगा कि वाइब्रेशंस है. करेक्ट, व्हायब्रेशन महसूस बरोबर. हो रहे हैं. तर त्याप्रमाणे तुम्ही जर बघितला तर तुम्हाला असं असं केलं तर जाणवेल, अरे काहीतरी व्हायब्रेशन जाणवत आहेत आपल्याला. ते असतं आभामंडल. आपण कितीही आपण म्हणतो मी 2 फूट लांब बसलोय पलीकडच्या पासनं, पण नाही, तो आपला आभामंडल आणि त्यांचं आभामंडल एकमेकामध्ये तरीही मिक्स होत असतं. कारण साधारण 4 फूट तरी किंवा 2 ते 2.5 फुटापर्यंत आपल्या आभामंडलाचं क्षेत्र असतं. आलं लक्षात. अगदीच वीक असेल एखादी व्यक्ती, काहीच काम करत नाहीये स्वतःवर, तर मग तिचं जरा कमी असू शकतं. पण लहान मुलांचं तर चांगलं असतं, कारण लहान मुलं ऑलरेडी ती स्ट्रॉंग असतात, तरी त्यांचं मन असं काहीतरी धरून ठेवणारं नसतं, ते फ्री असतात मनानं. त्यामुळे त्यांचं आभामंडल जास्त असतं त्यांचं. जाणवलं, कुणाकुणाला जाणवलं, कुणी कुणी केलं प्रॅक्टिकल? मंगलताई, तुम्ही केलं? केलं? नाही, तुमचं परत म्यूट झालं. हा, मी केलेलं. अरे, सुरेश मॅडमने केलं. ओके मॅडम, बोला. हा, केलं मी, जाणवलं मॅडम. जाणवलं, केलं. व्हेरी गुड. चला, सगळ्यांसाठी टाळ्या, सगळ्यांना जाणवलं. मस्त. आणि ज्यांनी ज्यांनी प्रॅक्टिकल केलं नाही त्यांनी करून बघा. खरोखर करून बघा, तुम्हाला जाणवेल की असतं. आपण म्हणतो की ऊर्जा आपल्याला डोळ्याला दिसत नाहीये, पण पुढचा माणसाचा आणि आपला ओरा, म्हणून आपल्यात एक म्हण आहे, माहितीये का मराठीमध्ये? कोणाला माहितीये? कोणाला माहितीये एक म्हण प्रेशर आहे? येईपर्यंत थांबतो ना, मग तिथं काय होते? नाही, तुमचा आवाज मला स्पष्ट नाही येतोय मॅडम. हॅलो, प्रेशर येतं की नाही, हा, आपण तिथे थांबतो, याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ की तिथपर्यंत त्याचं आभामंडल तिथपर्यंत आहे आणि तुमचं आता त्याला टच झालेलं आहे. म्हणजे आता तिथून आपलं आभामंडल हा मिक्स हा होणार एकमेकामध्ये. तुम्हाला जे हाताला टच झालं हा, ते म्हणजे त्याची आम्ही बाहेरची दोघींचं आउटर अंतर लाईन आहे, आहे. आपल्या त्याच्या आभामंडलाची. लक्षात आलं का? एक एक मिनिट. फुटाच्या अंतरापर्यंत, एक फुटाचं, एक काय? 1 फुटाचं अंतर होतं दोघी. हा, 1 फूट.
हा म्हणजे मग तेवढं 1 फूट अंतर. 1 फूट अंतर होतं, म्हणजे त्यांचं आभामंडल तेवढंच आहे, जे कोणाचं तुम्ही चेक हं. केलं त्यांचं. तर आता बघा, मी तुम्हाला सांगते, तुम्हाला तुमची शंका आहे ती सांगते. एकच मिनिट, आपण इकडे जाऊ म्हणजे लक्षात येईल. तुम्ही ज्या वेळेला जवळ जायला सुरू केलं ना कुठल्याही माणसाच्या किंवा कुठल्याही व्यक्तीच्या, तर तुम्ही ज्या वेळेला इकडून चालायला सुरू केलं आणि इथे आलात, की ही जी आउटर लाईन आहे, हे जे बाह्य आवरण आहे आपल्या आभामंडलाचं, इथं तुम्ही आलेले असतात, तुमचे हात असतात. आणि म्हणून तुम्हाला व्हायब्रेशन्स पुढच्या माणसाचे जाणवायला सुरू होतात. आपको वो वाइब्रेशंस महसूस होते हैं, क्योंकि हम यहाँ खड़े हुए रहते हैं आउटर लाइन पे, ये रहा बाहरी। पर जब हम और थोड़ा सा अंदर जाने का ट्राई करेंगे तो आपको जैसे बलून पे हम जैसे हाथ रखते हैं ना, वैसे महसूस होगा। आपण जसं फुग्याला दाबतो ना, बलूनला प्रेशर देतो आपण, मग कसा आपला हात बाहेर येतो आत जातो, बाहेर येतो आत जातो, त्या प्रकारे तुम्हाला ते जाणवेल. आलं लक्षात? प्रत्येकाला समजलं का ही कन्सेप्ट? प्रत्येकाला समजली कन्सेप्ट? सगळं समजलं की काय आपण काय बघितलं? आता आपण आपलं आभामंडल चेक केलं. आता आपण बघणार, समजलं सूर्यवंशी मॅडम? ओके. आता आपण बघायचं मॅडम का? हा मॅडम फक्त हात करून पुढं मागं करायचं ना? हा, नाही नाही, लांब उभं राहायचं, 4 ते 5 फूट किंवा 6 फुटापेक्षा जास्त अंतर ठेवा. बरोबर आहे? हं. आपण अंतर ठेवताना बघा ना, आपण उभारलो इथे, या भिंतीजवळ जर तुम्ही उभारलं तर पुढच्याला त्या समोरच्या भिंतीजवळ उभा करा. इकडून तुम्ही हं. चालायला चालू करा. चालायला हं. चालू केल्यावर हात तुमच्या इथे समोर ठेवायचे. चालायला चालू केल्यावर थोडं अंतर गेलात, अर्ध अंतर चालत गेलात, की तुम्हाला इथं प्रेशर यायला सुरू होईल, हातावर स्पंदनं जाणवतात. ती स्पंदनं जाणवायला लागली की तिथं थांबायचं थोडा वेळ, मग हळू जायचं पुढे. मग परत आपण हात आपले पुढे मागं करायचं, प्रेशर द्यायचं. मग ज्या वेळेला तुम्ही जरा त्याच्या त्याच्या आभामंडलामध्ये घुसायला जाता, त्यावेळेला प्रेशर जास्त वाढत जातं. तुम्हाला जाणवतं तुमच्या पाम चक्रावर, ही आपली पाम चक्र आहेत, तर जाणवतं. जसं आपल्या हाताला जाणवतं की नाही, हातावर कसं हां. जाणवतं तुम्हाला? तुमचे हात प्रेशरनं बाहेर पुश केले जातात, प्रेशर येतं जवळ न्यायला लागलात तर. त्याचप्रमाणे तुम्हाला ते आभामंडल पण स्वतःला प्रोटेक्ट करत असतं. पुढचं जी व्यक्ती असते त्याचं आभामंडल प्रोटेक्ट करत असतं, ते तुम्हाला पुश करत असतं. तुमच्यातनं जे काही त्यांच्या आभामंडलामध्ये एंटर करतंय त्याला पुश करतं, प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतं. आलं लक्षात? ह्या गोष्टी आलं. प्रॅक्टिसनं होणाऱ्या आहेत. पहिल्यांदा आपल्याला कळत नाही, माहिती होत नाही. कधी कधी आपल्याला असं वाटतं, अरे असं काही असतं का? पण नाही, मनात असा विचार आणू नका, विश्वास ठेवा रेकीवर आणि पुढे चाला. आलं लक्षात? आहे आता आभामंडलाची सफाई कशी करायची, मी ह्याचा अजून एक व्हिडिओ बनवेल आणि पाठवून देईल ग्रुपवर. पण आभामंडलाची सफाई कशी करायची आपण बघूया. तर आभामंडलाची सफाई करत असताना तुम्ही साधारण 2 फूट अंतरावर उभारलं तर तुम्हाला आभामंडल जाणवतं. म्हणजे आपण त्या व्यक्तीपासून किती अंतरावर उभारायचं? साधारण 2 फूट अंतरावर. आपण ज्या व्यक्तीचा उपचार करणार आहोत किंवा आपल्या स्वतःचा उपचार करणार आहोत, तर स्वतःचा करताना दाखवते, आता आपण दुसऱ्या व्यक्तीचा बघू. तर ही आहे दुसरी व्यक्ती, तिच्यापासून ही व्यक्ती 2 फूट अंतरावर उभारली आहे, बरोबर आहे? तर ज्या वेळेला तुम्हाला काय करायचंय, तुमचे हात वर घेऊन जायचे, त्या व्यक्तीच्या डोक्याच्या वर घेऊन जायचे आणि तिथून तुम्हाला हात सावकाश खाली आणायचेत, खाली आणायचेत, खाली आणायचेत. तुम्हाला स्पंदनं जाणवतात आणि इथे खाली आणून ते झटकायचे. परत वर जायचंय, परत झटकायचे, खाली खाली सावकाश हात तुम्ही जसे आणाल तसे तुम्हाला स्पंदनं जाणवतील. समजा तुम्हाला एकाच बॉडी पार्टचा प्रयोग करायचा तर तुम्हाला काय करायचंय, त्या बॉडी पार्टवरनं आपले हात त्याला टच न करता कुठल्याही बॉडी पार्टला टच करायचा नाही, थोडा डिस्टन्स ठेवायचा आणि तुम्ही तो सावकाश काय घ्यायचं, खाली जर घेत गेलात असे हात, तर काय होतं, त्या बॉडीतलं म्हणजे त्या भागातलं आभामंडल हे क्लीन होतं. लक्षात आलं का? हे तुम्हाला स्वतःसाठी पण करायचं, हे आपण दुसऱ्यासाठी केलं, हे दुसऱ्यासाठी करतोय. आता हे ह्यांनी काय दाखवलंय, तर ह्याच्यामध्ये सांगितलं, आपलं जे आभामंडल आहे ते हातानं, काही जण काय करतात, मिठाच्या बादलीमध्ये मिठाचं पाणी करून ठेवतात एका ह्याच्यात आणि मग ते सगळं असं हातानं आपल्या गोळा करून त्यातली निगेटिव्हिटी ती त्या मिठाच्या पाण्यामध्ये सोडली जाते. हे सगळं कल्पनेनं केलं जातं, पण हे होतं, ह्याचं काम होतं. हे जे ह्यांनी दाखवलंय ह्याचं, हे खरोखर खूप कामाचं आहे. मी तुम्हाला
मी एकदा माझा मुलगा आजारी होता त्यावेळेला मी ह्या प्रकारे केलेलं होतं. ते नंतर बघूया, हे पहिल्यांदा बघूया. दृष्ट पण काढतात ना अशी. हा आता दृष्ट आपण दृष्ट काढण्याची जी काही पद्धत आहे ती ह्याच्यामुळेच आली. कारण दृष्ट आपण ज्यावेळेला काढतो त्यावेळेला बघा आपली आई आपल्यापासून किती लांब उभारलेली असते, साधारणतः तरी 2 फूट तरी असतंच असतं. तर आई काय करते, वरनं खालपर्यंत मीठ उतरते आणि मग ती टाकते. एकतर पाण्यात टाकते किंवा काय असेल ते मिरच्या ते असतील तर त्या जाळ्यामध्ये टाकल्या जातात. म्हणजेच ती उतरलेली जी काही त्यातली निगेटिव्हिटी असते, नकारात्मकता असते, ती आपण कुठंतरी ती गेली पाहिजे, विलीन झाली पाहिजे. आपण काय करतो, आपण करत असताना असं करतो की आता समजा मी हात वर घेतले, मी काय केलं की आपण इथं वर हात पकडते आणि मी असं केलं की माझ्या हातातून दिव्य रेकी शक्ती प्रवाहित होत आहे, बरोबर आहे. हे दिव्य रेकी शक्ती प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो आणि माझ्या आभामंडलामध्ये कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची जी काही निगेटिव्हिटी, जी काही नकारात्मकता आलेली आहे ती माझ्या हातामध्ये येत आहे आणि धरतीमध्ये जाऊन शुद्ध होत आहे. असं मनातल्या मनात म्हणत तुम्ही हा हात सावकाश खाली घ्यायचा आहे. मग काय होईल बघा, ज्या बॉडी पार्टवर नकारात्मकता जास्त असेल, एक्झाम्पल समजा मला इथे नकारात्मकता आहे, तर हा हात ज्या वेळेला इथं येईल त्यावेळेला ह्या हातातले व्हायब्रेशन्स खूप वाढतात. तुम्हाला जाणवतं हात हेवी झालेत, हात गरम झालेत किंवा कुणाला वाटेल की खूपच थंड झाले, कुणाला वाटेल असं चावल्यासारखं होतंय, मुंग्या आल्यासारख्या होत्यात. तर तिथं तुम्हाला तेवढा जडपणा जाणवतो. मग आपल्याला लक्षात येतं की ह्या पार्टला काहीतरी पुढच्या व्यक्तीच्या प्रॉब्लेम आहे किंवा आपल्या स्वतःलाही कळतं की इथे नकारात्मकता आहे. मग हा पूर्ण हात असा फिरवायचा, आपण बसलेलो असू तर पूर्ण हा असा पायापर्यंत घेऊन जायचा आणि जमिनीकडे जाऊन झटकायचा कडेला, असं आपण झटकतो ना, झटकायचा पूर्ण जमिनीकडे आणि सांगायचं की धरतीमध्ये जाऊन शुद्ध होऊ दे, शुद्ध होऊ दे, शुद्ध होऊ दे. ही आहे पहिली प्रोसिजर. तुम्हाला धरतीमध्ये नसेल करायचं तर तुम्ही ही पूर्ण हात असे खाली घेऊ शकता. कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची जी काही नकारात्मकता माझ्या आभामंडलामध्ये आलेली आहे ती ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे. माझ्या आभामंडलामध्ये कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची जी काही नकारात्मकता आलेली आहे ती माझ्या हातामध्ये येत आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होत आहे म्हणायचं 3 वेळा करून झालं की ब्रह्मांडाकडे म्हणजे आकाशाकडे 3 वेळा ज्यावेळेला तुम्ही फुकता त्यावेळेला ते ब्रह्मांडाला दिलं जातं आणि तिथं आपण त्याला डेस्टिनेशन देतो, तिथे जा आणि शुद्ध हो नकारात्मकतेला. आलं. त्याच्यानंतर काय करायचंय, तुम्ही नकारात्मकता आता तुम्ही हे दुसऱ्यासाठी केलं किंवा स्वतःसाठी केलं तरी पण स्वतःच्या हाताला सांगायचंय क्लीन क्लीन क्लीन. परत दुसऱ्या हाताला क्लीन क्लीन क्लीन. आणि तुम्ही दुसऱ्यासाठी ज्या वेळेला तुमच्या मुलासाठी करा, कुणासाठी करा, काय करायचंय, मी काल तुम्हाला शिकवलेलं किंवा नकारात्मक विचार डोक्यात आले तर काय म्हणायचंय, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. कॉर्ड कट करायची आहे. आपला जो काही हे सगळा कारभार चालतो ह्याची कॉर्ड कुठं असते, आपल्या नाभीमध्ये. आपल्याला ज्यावेळेला आपण हे करायला सुरुवात करतो, कट क्लिअर डिलीट, कट क्लिअर डिलीट, कट कट कट, डिलीट 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 म्हणायला सुरू करतो, त्यावेळेला आपली नकारात्मकता बरीचशी कमी होते, खूप सारी कमी होते. प्रयत्न करून बघा. ओके. आता ना आता आज ही मीटिंग फक्त 40 मिनिटाची चालणार आहे. तुम्ही परत जॉईन होणार आहात का? नाहीतर मग मी उद्या चालू करेन. कारण आता मला हे आलं ना, 10 मिनिटच राहिली आहेत परत, कारण आज मला सुरू नाही करता आली तिच्या ह्याच्यामुळं. ती बघेल उद्या, उद्या मग 1 तास, 1 तासापेक्षाही जास्त होईल मीटिंग आपली. उद्या मात्र वेळ काढून बसा, कारण मे बी लास्ट दिवस असणार आहे. तर असं नको व्हायला की शिकायचं राहिलंय आणि तुम्ही एवढ्या सगळ्या जणी एवढे जवळजवळ आठवडा झालं तुम्ही आता व्यवस्थित करताय. तर असं नको व्हायला की तुम्ही शेवटचं सेशन तुमचं मिस झालंय. तर तुम्ही परत जॉईन होणार आहात का? तर मग मी परत जॉईन करेल, नाहीतर मग मी उद्या सुरू करेल मीटिंग. परत जॉईन होणार आहे का? कोण होणार असेल तर मला थंब दाखवा, मी मी जॉईन करेल. ओके. मग आता ही मीटिंग बंद झाली की मी परत दुसरी मीटिंग हे करेल. प्रियांका तुझ्याकडनं होतंय का? झालं का तुझं? प्रियांका
तर असं आहे हे आभा मंडल. तर प्रत्येकानं आता मीटिंग बंद झाली की परत घरातल्या कुठल्या तरी व्यक्तीला घ्या, परत प्रॅक्टिस करा आभा मंडलाचा, आणि मग आपण स्वतःचं आभा मंडल क्लीन करू. पहिल्यांदा स्वतःचं आभा मंडल क्लीन करूया मीटिंग जॉईन झाली की, आणि मग तुम्ही दुसऱ्याचं कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगते. ओके, समजलं? ओके, आता मी मीटिंग बंद करते आणि परत मी मीटिंग जॉईन करते.